अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. जय सद्गुरु. आता कळस साध्य 21. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करवावा भक्तजन कारणे संपवावा अवतार आता ऐसे म्हणा म्हणजे येता जडदेह त्यागून तत्वता गेले स्वस्थानी येते राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसार चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरद्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करुणी अक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंती लीला जना सन्मार्ग दाविला उद्धारले जडमोडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालक्षेत्र ग्रामाझारी जन्म माझा झाला असे. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेने केली उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांचे स्नेह झाला निकट अश्रदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थी पूजन करती दिवसला उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवना आदर स्वामी चरित्राचं कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्याय निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकळ चौथ्यामजी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठवले कारभारासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते वर्णिले. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यचे. 11वा आणि 12वा तेसेचा ध्येय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्यामाजी निरोपिला. भक्तिमार्ग निरोपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सतारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदुनित्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणांती मोक्षपदो मिळत्या. अंगी सर्वदा विनयवसो वृत्ताभिमन तोनुसो सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागुणी. ज्या कारणी ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धी सानला त्यासी रक्षावे दयाळ कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून घाला आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसद भावी भक्त 21वा अध्याय घोडा. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.